हा मित्रांनो, तुम्हाला आता मी एक माहिती देतो. आता हे आहे आपलं सफरचंद. हे पण सफरचंद आहे आपल्या पाठीमागं आणि आंबोळा आहे. तर हे बघू शकतो मी, याला काही लागलेलं नाही आणि याला बघा, हे झाड म्हणजे गेलेलं आहे, जळालेलं आहे आणि याच्या खाली बुरशी लागलेली आहे. बुरशी लागल्यामुळे हे झाडं गेलेली आहेत आणि याच्या मुळ्या पण खराब झालेल्या आहेत. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतोच पुढे मित्रांनो. हे बघा, 1 2 3 4 5 एकाच ठिकाणी लागलेलं आहे. हे बघू शकता, याला पुरा म्हणजे पाला आलेला होता. हे बघा, हे बघा, बघू शकता मी, हे झाड गेलेलं आहे. हे बघू शकता, अटी डांग तोडून दाखवतो मित्रांनो. हे बघा, याच्यामध्ये हे जळालेलं आहे. तर हे काहीच उपयोगी नाही मित्रांनो. आणि हे बघा, याला अजून पण हे जिवंतपणा आहे. हे बघा, या जिवंत पण शेंडा जळालेले आहेत. हे बघू शकता मी, जळालेले शेंडे आहेत. हे बघू शकता, प्रत्यक्षात पाहू शकता. हे आपले झाडं जळाले आणि प्रत्येक ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. आता मी तुम्हाला मित्रांनो एक झाड कंडून दाखवतो. हे बघू शकता मी, हे बघा. तर बघू शकता, याला बुरशी लागलेली आहे. पाहू शकता मी, हे बघा. म्हणजे हे कलम झालेली होती मित्रांनो अशी जबरदस्त, पण हे जळालेले आहे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. तर याला पाण्याने म्हणजे बुरशी लागते आणि खाली जमीनचा पण काही असू शकते दोष. म्हणजे म्हणजे जमीन म्हणजे हुमणी किडा किंवा हे या मातीचं मध्ये काळी माती आहे आणि याच्यात हे पाणी थांबते म्हणून ते झाडं जळतात मित्रांनो. तर हेच पाहू शकता मी. तर इथं पण झाडं आहेत, बघू शकता. ज्या ठिकाणी हे बघू शकता, हे बघा, याला पण फळं लागलेले. तर अशाच माहितीसाठी सफरचंद गुरु यूट्यूब चॅनलला फॉलो करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.